वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी. तर आज आपण शिकणार आहोत चॅप्टर नंबर 3.3 ॲनालिसिस. आता न्यूज ॲनालिसिस म्हणजे एखादी जी बातमी येते त्याच्याबद्दल त्याची छाननी करणे किंवा विश्लेषण करणे किंवा त्या सब्जेक्ट बद्दल डीप मध्ये जाऊन त्याची माहिती काढणे. आजकाल आपण मोबाईल्स वापरतो, सोशल मीडिया आहे, कुठे काय रील्स येतात किंवा काही न्यूज येतात जे फेक सुद्धा असू शकतात. तर प्रत्येक न्यूज ही बरोबर आहे की चुकीची आहे हे आपली जबाबदारी आहे. ती पसरवण्याच्या आधी ती बरोबर आहे की चुकीची आहे, खरी आहे की खोटी आहे हे सगळं जाणून घेणं आणि मग नंतर ती न्यूज पुढे पाठवणं. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द एक्सप्लेनेशन. Do you read newspapers every day? Do you listen to news bulletins on radio or TV? You may have seen your elders or friends reading new items and discussing them with feelings. तर तुम्ही न्यूजपेपर वाचता किंवा बघता कोणाला रेडिओवरती ऐकताना किंवा न्यूज बुलेटिन्स बघताना जे फास्ट न्यूज येतात ते सगळं, आणि न्यूज संपल्यानंतर पटकन डिस्कस करतात किंवा कुठेतरी फ्रेंड्स भेटले किंवा एल्डर्स एकामेकाला भेटतात तेव्हा ते लोक खूप फिलिंग्स घेऊन डिस्कस करतात. काहीतरी जेव्हा अघटित होतं त्याची न्यूज येते तेव्हा तुम्ही बघा कसे डिस्कस करतात. ओके, डू यू थिंक अबाउट द न्यूज दॅट यू रीड or hear? If a piece of news makes you happy, you will say it is a good news. If it makes you angry or sad, you will say it is a bad news. तर जेव्हा आपण न्यूज ऐकतो, एखादी न्यूज जी चांगली असेल, यू से गुड न्यूज. ओके, काहीतरी सरकारने नियोजन काढलं आहे, नवीन गोष्टी दिल्या आहेत सिटीजनसाठी, काहीतरी बेनिफिट आहे आपलं त्यात, तर ते गुड न्यूज असतं. आणि जर कोणाची बॅड न्यूज आली, कोण ऑफ झालं, कोणता सेलिब्रिटी गेला किंवा काहीतरी कुठेतरी आग लागली, ओके, कुठे बॉम्ब स्फोट झाला, सो दीज आर ऑल बॅड न्यूजेस. कुठे वॉर घडली, सो वी ऑल्सो फील द सेम आफ्टर हिअरिंग द न्यूज. You may find some news items interesting and some others uninteresting or even boring. काही न्यूज इंटरेस्टिंग असतात, ओके, आणि काही बोरिंग असतात. जे दिवसाच्या संध्याकाळी दाखवतात ते न्यूज एकदम इंटरेस्टिंग वाटतात आणि जे दुपारच्या वेळी दाखवतात ते बोरिंग दाखवतात. बोरिंग म्हणजे जे रोज घडतंय ते सुद्धाच दाखवत राहतात. ओके, किंवा you also have to consider whether a piece of news is reliable or unreliable. So like I said, कधी कधी रील्स येतात किंवा काही न्यूज सगळीकडे पसरते, तर आपली जबाबदारी आहे चेक करणं की इट इज करेक्ट और इट इज रॉंग अबाउट समथिंग. ओके, अँड देन स्प्रेड इट फर्दर. मेनी न्यूज आयटम्स हॅव फ्रेजेस लाईक अकॉर्डिंग टू आर सोर्सेस, अथॉरिटीज से दॅट. तर हे काय नक्की नसतं. अकॉर्डिंग टू आर सोर्सेस म्हणजे आम्हाला माहिती पडलं एखाद्या व्यक्तीकडून किंवा एखाद्या सोर्सकडून, किंवा तो जी सोर्स आहे ती क्लिअरली दिलेली नसते. ओके, अथॉरिटीज से दॅट. अँड आय विटनेस अकाउंट, किंवा कोणतरी व्यक्ती होता ज्याने विटनेस केला हे इव्हेंट किंवा काहीतरी आखरी, आणि त्यांनी येऊन आम्हाला सांगितलं, असं असतं न्यूजमध्ये. ओके, टू कन्व्हिन्स द रीडर्स ऑर व्ह्युअर्स दॅट द न्यूज इज रिलायबल. म्हणजे हे लोक असं लिहितात कारण मग आपण त्या न्यूजवरती विश्वास ठेवू शकतो आणि ती बघू शकतो किंवा वाचू पुढे म्हणून. और द रिपोर्टर्स मे सिम्पली से दॅट इट इज लर्न दॅट इट हॅज कम टू लाईट दॅट. ठीक आहे, की आम्हाला कळलं आहे किंवा हे काहीतरी नवीन गोष्ट घडली आहे हे आम्हाला कळले आहे, असं. ओके, रीड द न्यूज आयटम्स गिवन इन ABCD. यू मे हॅव हर्ड फ्रेजेस लाईक ब्रेकिंग न्यूज, शॉकिंग न्यूज, एक्सेट्रा. In what other ways can we describe a piece of news? Suggest suitable adjectives, then form group of 4 or 5 and discuss the questions given in each piece of news. तर हा ग्रुपमध्ये तुमच्या स्कूलमध्ये ही ऍक्टिव्हिटी केली जाईल आणि तुम्हाला हे डिस्कस सुद्धा केलं जाणार की हे कसं काय करायचंय. तर मी पॅसेजेस इथे दिलेले आहेत, काही न्यूजेस आहेत, ते मी वाचून तुम्हाला त्याचे आन्सर सांगण्याचा प्रयत्न करते. ओके, क्लोज शूज आर नॉट अलाउड इन द एक्झामिनेशन हॉल. तर ह्याची हेडिंग दिली आहे की शूज घालून एक्झामिनेशन हॉलमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकत नाही. कुठे, तर बेंगळुरूमध्ये. ओके, बेंगलोरमध्ये. शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगळुरू हॅज रिसेंटली इश्यूड अ लिस्ट ऑफ डूज अँड डोंट्स फॉर कॅन्डिडेट्स टेकिंग द एंट्रन्स टेस्ट टू द प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट दिस इयर. तर शिवम इन्स्टिट्यूटमध्ये जी एक्झाम घडते आहे, ओके, त्याच्यामध्ये हे डूज आणि डोंट्स दिले आहे आणि हे पब्लिश केलंय न्यूजमध्ये, न्यूजपेपरमध्ये. ओके, डूज आणि डोंट्स म्हणजे हे करायचं आणि असं करायचं नाही. डू म्हणजे करा आणि डोंट म्हणजे नका करू. ओके, तर काय काय दिले आहे रेस्ट्रिक्शन्स ते बघूया. द कॅन्डिडेट विल नॉट बी अलाउड टू एंटर द एक्झामिनेशन हॉल wearing closed shoes, boots, even socks.
तर शूज किंवा सॉक्स किंवा बूट्स घालून अलाउड नाही आहे. What items which will not be allowed inside include mobile phones, microphones, earplugs, calculators, and other electronic gadgets, pouches, printed or blank papers, and even pens. ओके, तर ह्या एक्झामिनेशन मध्ये तुमचे मोबाईल फोन्स, मायक्रोफोन्स किंवा इयर प्लग्स, कॅल्क्युलेटर्स, कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स अलाउड नाही आहे. पाउचेस सुद्धा नाही. ओके, ज्याच्यात आपण आपले पेन, पेन्सिल आणि ते सगळं ठेवतो ते सुद्धा नाही, आणि ब्लँक पेपर्स सुद्धा नाही. द पेन्स विल बी प्रोव्हाइडेड इन द हॉल बाय द इन्व्हिगिलेटर्स. आता इन्व्हिगिलेटर्स म्हणजे काय, तर ते लोक जे सुपरविजन करतात, एक्झामिनेशन कशी चालली आहे ते सगळं ते लोक लक्ष देतात. कोणाला पेपर पाहिजे, पेन देतात. ओके, जसे आपले टीचर्स असतात एक्झामिनेशन हॉलमध्ये तसेच. चला, लेट्स क्विकली फाइंड ऑल द मीनिंग्स. व्हॉट इज द मीनिंग ऑफ इशूड, कॅन्डिडेट्स आणि इन्व्हिगिलेटर्स. इशूड म्हणजे पब्लिश्ड. ओके, ही नोटीस पब्लिश झाली आहे. कॅन्डिडेट्स म्हणजे ते लोक जे एक्झाम देणार आहेत. अँड इन्व्हिगिलेटर्स म्हणजे जे लोक एक्झामिनेशन साठी वॉच ठेवणार आहे ओव्हर द एक्झाम. ओके, किंवा सुपरवायझर्स. हु इज कंडक्टिंग द टेस्ट. तर ही टेस्ट कोण कंडक्ट करते, शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी, बेंगलुरू. वाय इज क्लोज्ड फुटवेअर, शूज, सॉक्स नॉट अलाउड इन द एक्झामिनेशन हॉल. तर का अलाउड नाही आहे, टू अवॉइड द रिस्क ऑफ चीटिंग. ओके, इट इज नॉट अलाउड. Why has the institute not allowed electronic gadgets in the hall? का नाही आहे, so that कारण इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जे असतात त्याच्याने आपण पटकन इंटरनेटचा ऍक्सेस घेऊ शकतो. ओके, वी कॅन ऍक्सेस द इंटरनेट अँड फाइंड द आन्सर्स अँड देन कॉपी द आन्सर्स इन द पेपर. दॅट इज वाय इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आर नॉट अलाउड. What are the measures can be taken to provide copy? तर काय काय असे मेजर्स घेऊ शकतात ज्याच्याने स्टुडंट्स कॉपी नाही करणार. तर एक आहे, आपण रो वाईज आपण जसं बसवतो रोल नंबर वाईज तसं न बसवता शफलिंग मध्ये बसवायचं इकडे तिकडे. ओके, आणि त्यानंतर मग CCTV पण यूज करतात काही ठिकाणी. ओके, देन वी हॅव टू कीप अ वॉच ऑन द बॉडी लँग्वेज ऑफ द स्टुडंट्स काही इशारा करतात का एकामेकाला. तर हे सगळे आपण मेजर्स घेऊ शकतो टू अवॉइड कॉपिंग. ओके, what are the measures, why is this news published in newspaper. तर ही न्यूज का पब्लिश केली आहे, so that everyone will be aware की अशी काही टेस्ट घडते आहे. ओके, त्यामुळे ही न्यूज पब्लिश केली आहे. लेट्स सी द नेक्स्ट पॅसेज. रितिका टेक्स अ ब्रेक फ्रॉम ऍक्टिंग. ही मुंबईची घटना आहे. ओके, मुंबई, सप्टेंबर 9. फेमस ऍक्ट्रेस रितिका, who is believed to be the most highly paid star in Bollywood, is all set to break the hearts of her fans. In an informal chat with journalists, she has revealed that she will not sign any more films. आता ही एक ऍक्ट्रेस आहे रितिका नावाची. शी इज अ बॉलिवूड स्टार अँड शी इज टेकिंग अ ब्रेक. म्हणजे ती पुढे ऍक्टिंग करणार नाही किंवा एक गॅप घेणार आणि मग नंतर करणार असं ती सांगत आहे. तर तिने एका चॅटमध्ये इनफॉर्मल, फॉर्मल म्हणजे काय, ऑफिशियली नोटीस येते ते, आणि इनफॉर्मल म्हणजे जस्ट असंच कोणाला तरी सांगितलं असेल आणि ही अफवा पसरली असेल. ओके, आफ्टर कम्पिटिंग द बिग बजेट मूवी अँड, ठीक आहे, अँड तिची नेक्स्ट मंथ मध्ये जी मूवी येणार आहे मोठ्या बजेटची ती तिने कम्प्लीट केलं आहे. शी रिफ्यूज टू गिव्ह एनी रिझन फॉर हर डिसिजन. तर तिने काहीच कारण नाही दिलं. ओके, आणि ही मूवी झाल्यानंतर तिने काहीच साईन नाही केली आहे. ओके, मूवी दुसरी. However, sources close to her reveal that now she wants to make a career in politics. तर सोर्सेस असे सांगत आहेत की तिला पॉलिटिक्समध्ये काहीतरी करिअर बनवायचं म्हणून ती मूवीज नाही करणार आहे. ओके, सो व्हॉट डू वी अंडरस्टँड फ्रॉम दिस पॅसेज. गेस द मीनिंग ऑफ मोस्ट हायली पेड, रिव्हील्ड अँड साइन्ड फिल्म्स. द मोस्ट हायली पेड म्हणजे जे ऍक्ट्रेस आहेत ओके बॉलिवूडमध्ये त्यात सर्वात जास्त पे झालेली. वन हू गेट्स द मोस्ट अमाऊंट ऑफ मनी. रिव्हील्ड म्हणजे काय, डिस्क्लोज समथिंग, दॅट इज अ सिक्रेट. ओके, आणि साइन फिल्म्स म्हणजे साइन अ कॉन्ट्रॅक्ट टू ऍक्ट इन अ पर्टिक्युलर फिल्म. तिने साइन केला आहे कॉन्ट्रॅक्ट. ओके, क्वेश्चन नंबर 2. व्हॉट वर्ड्स आर युज्ड फॉर द फॉलोइंग इन द न्यूज आयटम. फिल्म इंडस्ट्री, त्याला काय वर्ड यूज केला आहे, द बॉलिवूड. ओके, समथिंग ऑन विच अ लॉट ऑफ मनी इज स्पेंड. काहीतरी जास्त मनी स्पेंड झाला आहे. तर इकडे दिसतंय तुम्हाला बिग बजेट मूवी म्हणजे जास्त मनी लावलं आहे इकडे. ओके, गेस वाय अँड इज अ बिग बजेट मूवी. तर अँड का बिग बजेट मूवी आहे, कारण ही जी फेमस ऍक्ट्रेस आहे रितिका ओके हु इज स्टार्ड इन इट इज बिलीव्ड टू बी इन बॉलिवूड.
आणि हिचे जे फीज आहेत ते सर्वात हाय आहे. आता जेव्हा हाय पेड ऍक्ट्रेसला एखाद्या मूवीमध्ये घेतात तर ती बिग बजेट मूवीज असते. ओके, तुम्हाला तर माहिती असेल. आता तुम्ही तर सोशल मीडिया खूप यूज करत असाल तर तुम्हाला हे सगळं माहिती असणार. कॅन यू थिंक ऑफ अदर रिझन फॉर ऋतिकाज डिसिजन? काही दुसरं कारण असू शकतं काय? तर शी मे विश टू गेट सेटल इन फॉरेन कंट्री. तिला कुठे बाहेर जायचं असेल किंवा तिला लग्न करायचं असेल किंवा दुसरे काहीही रिझन्स असू शकतात. ओके, किंवा तिला ब्रेक घ्यायचा असेल, ती जास्त स्ट्रेस्ड असेल, टायर्ड असेल मूवीज करून सारखे सारखे, किंवा तिला ऑफर्स किंवा कधी कधी ऍक्ट्रेस लोकांना स्क्रिप्ट पण चांगली भेटत नाही म्हणून सुद्धा ब्रेक घेऊ शकतात. ओके, सो देअर विल बी मल्टिपल रिझन. व्हॉट विल बी ऋतिकाज रिॲक्शन टू दिस न्यूज? आता ऍक्ट्रेस लोक ते लोक काय करणार, त्यांना माहिती आहे की असेच अफवा पसरत राहतात. सो शी विल हॅव नथिंग टू डू विथ इट, आय थिंक. ओके, चलो नेक्स्ट. Most dangerous time in history. London, the famous physics professor Stephen Hawking has warned that mankind is facing the most dangerous time in its history today. तर जे लंडनचे मोठे फिजिक्स प्रोफेसर आहे त्यांनी वॉर्न केला आहे की जे ह्युमन बिंग्स आहे आपण आहे त्यांचा हा जो काळ चालू आहे तो हिस्ट्रीमधला सर्वात डेंजरस असणार आहे. He said that the world today is facing huge challenges like climate change, overpopulation, epidemic diseases. तर हे खरं आहे. ओके, आता जे घडतं आहे ते हिस्ट्रीमध्ये आधी घडलेलं नव्हतं. एवढे चेंजेस येत आहेत, ग्लोबल वॉर्मिंग हे सगळे. We have the technology to destroy the planet on which we live and have not yet developed the ability to escape it. तर आपण काय काय नवीन गोष्टी इन्व्हेंट करतोय ज्याच्यामुळे डेव्हलपमेंट पण इझी होते आणि डिस्ट्रॉयमेंट पण इझी होते. फॉर एक्झाम्पल AI. ओके, perhaps in a few hundred years from now we will have built colonies amid the stars, but right now we have only one planet and we need to work together to protect it. हॉकिन्स रोड रिसेंटली इन द गार्डियन न्यूजपेपर. तर हे जे प्रोफेसर आहे त्यांनी हे न्यूज आर्टिकल एका पेपरमध्ये लिहिलेलं आहे आणि त्याच्यावरतीच ह्या लोकांनी न्यूज टाकली आहे. ओके, सो गेस द मिनिंग ऑफ मॅनकाइंड. इथे मॅनकाइंडचा मिनिंग काय आहे तर ह्युमन रेस. ओके, आपण जे ह्युमन बिंग्स आहेत त्यांची जी जात आहे त्याला मॅनकाइंड बोलतात. विच वर्ड्स ऑफ फ्रेजेस इन द न्यूज रेफर टू द अर्थ? काय म्हटलं आहे, द वर्ल्ड, द प्लॅनेट, वन प्लॅनेट, हे सगळे अर्थला नेम दिले आहे. Which of the following problems do you believe is the most serious? तर क्लायमेट चेंज, ओव्हरपॉप्युलेशन, एपिडेमिक डिझीजेस हे सगळे सिरियस प्रॉब्लेम्स आहेत. ओके, नेक्स्ट आहे डिस्कस इन ग्रुप्स और 4 or 5 विथ युझिंग युअर मदर टंग इन इंग्लिश. तर हे तुम्हाला ग्रुपमध्ये ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. ओके, अँड युअर टीचर विल बी हेल्पिंग यू ऑल. वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट ऑन विच वी लिव्ह. तर इथे तुम्ही एक्झाम्पल्स देऊ शकता, जसं आपलं इंटरनेट आहे किंवा AI आहे ज्याच्यामुळे क्लोन करतात काही सेलिब्रिटीज किंवा काही फेक न्यूज पसरवतात किंवा काहीतरी टेक्नॉलॉजीज आहे ज्याच्यानी ॲटम बॉम्ब्स बनवत आहेत. ओके, वी विल हॅव बिल्ड कॉलनीज अमेड द स्टार्स. आपण चंद्रावरती जाणार आहे. ओके, स्टार्सवरती जाऊन आपण कॉलनीज बनवणार आहे. तर हे सगळं तुम्ही क्लासमध्ये डिस्कस करणार अँड होप इट विल बी इंटरेस्टिंग. काहीही क्वेरीज असतील, डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. ओके, थँक्यू, बाय.